काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे। सांगलीत ढगफुटी सदृश पाऊस पडलाय तर महाबळेश्वर खोऱ्यातही तुफान पर्जन्यवृष्टी झालेली आहे। राज्यात अनेक जिल्ह्यात धो-धो पाऊस पडला। या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। सांगली शहरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। मुसळधार पडलेल्या पावसामुळे सांगली शहरातले अनेक रस्ते जलमय झाले होते। अचानकपणे धुवाधार पावसानं हजेरी लावली आणि सुमारे तासभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील स्टेशन रोड, शिवाजी मंडई, झुलेलाल चौक, सिव्हिल चौक, मारुती चौक, वखार भाग आदी भागातील रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली। तर पावसामुळे सांगलीकरांची दणादण उडालेली आहे। बातमी पुढे पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर महाबळेश्वरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडला। पोलादपूर, पायटा, कापडेगाव परिसराला पावसानं झोडपलंय। सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर दक्षिण रायगडमध्ये देखील पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस पडलाय। तर सायंकाळच्या सुमारास महाबळेश्वर घाटात तसंच रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यातील पायटा, कापडे परिसरात मुसळधार पाऊस झाला। या पावसानं सावित्री नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। तर साताऱ्यात देखील अचानक मुसळधार पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला। गेल्या 10 दिवसांपासून पावसानं उसंत घेतल्यानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। उत्तर पुणे जिल्ह्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली। आंबेगाव तालुक्यातील डोंगर माथ्यावर आणि मंचर शहरी भागात धो-धो पाऊस बरसलाय। दरम्यान तुमच्या भागातील पावसाची परिस्थिती काय आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।